नमस्कार मंडळी. मंडळी, गावाकडे पण गाडी असून गणपती विसर्जनाक येतातच ना. आमच्या पण मूर्त्या 5 फुटांपेक्षा मोठ्या असतातच ना. त्यात ते पीओपीचे नाही तर ते शेतमातीचे असतात. पीओपी गणेश मूर्तींपेक्षा 3 पट वजनात जास्त जड पण असतात. आणि असं असताना पण गावात कशा पद्धतीने गणरायाचं विसर्जन होता तर तुमच्यापर्यंत पोहोचवतो ह्यो एक अजून लहानसो प्रयत्न हा. गर्दी केली, मिरवणुके काढले म्हणजे सगळा नसता. मंडळी, बाप्पाचं विसर्जन म्हणजे आपल्या आराध्याचा तो मान हा. नुसते गणपती पूजले आणि गाडी असून ढकलून दिले. गावाकडे गणेश चतुर्थीत पहिल्यापासून शेवटपर्यंत काय आणि कसा होता तर माझ्या चॅनलवर तर तुम्ही बघितलाच असंच. आता तळ्यामधला गणपती विसर्जन कसा होता तर आपण बघूया. मंडळी, भावई मंदिरच्या तळ्याकडे पोचले तेव्हा असा काहीसा चित्र होता. निरोपाची वेळ एकदम जवळ होती. आईजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजे आमचं पबी. त्यांचे पेटारे आणि याची फुकटची आग. फटाक्याची आतषबाजी चालूच होती. गाडी असून गणपती सांभाळून गाववाले एका रांगेत नेऊन ठेवत होते. एक एक करून जेव्हा गणपती विसर्जनाक सगळ्या भक्त मंडळींनी आणि आमच्या लाडक्या गणरायांनी हजेरी लावल्यानी तेव्हा ह्यो माहोल काहीसो असं होतो. नाही नाही म्हणतात 10 गणपती या ठिकाणी विसर्जन होणार होते आणि ते अशा पद्धतीने एका रांगेत पहिले व्यवस्थित ठेवून समोर धूप, दीप, वर नारळ फोडून सोंडेवर सोडलेला पाणी, सगळ्या गणपतींका एकत्रित गावकऱ्यांची आरती आणि मंडळी ह्या याची देही याची डोळा बघूक मिळणार ह्याच्यापेक्षा मोठा तर अजून काय होया. मंडळी, आपलं गाव अशाच लहान लहान गोष्टींपासून समृद्ध होता आणि ती समृद्धी गावकरी सांभाळीत इलेले होत. ह्या असा तसा पुढच्या पिढीपर्यंत देऊची जबाबदारी ही आपली हा. आणि आपली गावची माणसं पिढ्यानपिढ्या ही परंपरा राखीत इलेली असत. आरती पार पडली तशी विसर्जनाची लगबग चालू झाली. रात्रीच्या काळोखात जमिनीवरून सुटणारी रॉकेटा काळ्याकुट्टा साम्राज्यावर आपल्या बहुरंगांची छटा उमटत होती. विसर्जनाची वेळ झाली तशी एक एक करून मूर्ती पाण्यात सावधतेने उतरणा चालू झाला. एक एक करून बघता बघता सगळ्या बाप्पांचं विसर्जन पार पडला. पण ह्यांच्यासाठी गणपती विसर्जन संपक नाही होता, कारण पेटारे अजून बाकी होते. कसा वाटला गावाकडच्या सगळ्याच लाडक्या बाप्पांचं विसर्जन तर कमेंटमध्ये मंडळी नक्की सांगा. मंडळी, तुमचे लाईक आणि कमेंट नवीन काहीतरी करू प्रोत्साहन देता, त्यामुळे तुम्ही सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.